साप आहे अशा प्रकारची महादेवाची विश्वव्यापक असणारा भगवान, जो सर्व जगाचा नाथ असणारा, अनंत ज्यांचं वर्णन आहे, परम आनंद देणारा परब्रह्म परमात्मा, ज्याचं स्वरूप मंगल आहे, असं देवाचं वर्णन श्रीधर स्वामी करतात. मंदस्मित वदन दयाळा, षड अध्यायी अति निर्मळा, श्रीमंतिनी आख्यान लीला, स्नेहाळा तो वदलासी. कवी महाराज म्हणतात, देवा 6व्या अध्यायामध्ये कथा झाली, श्रीमंतिनीची कथा चरित्र झालं. ते म्हणले, तुम्हीच एकदम आता माझं निमित्त केलं आणि कथा सर्व वर्णन करणारे आपणच आहेत. सुतजी महाराज कथा सांगतात की हे ऋषी महाराज, ऐकल्याच्या नंतर, कथा ऐकल्याच्या नंतर ज्यांना परमानंदाची प्राप्ती होणार आहे, या विषयावर म्हणले तुम्हाला कथा सांगतो ऐका. विदर्भ नावाचं नगर आहे. वेदमित्र नावाचा ब्राह्मण राहत असे. ब्राह्मणाला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखोद्गत असणारे ब्राह्मण. त्या ब्राह्मणाला एक मित्र होता. या ब्राह्मणाचं नाव वेदमित्र आणि त्यांच्या मित्राचे नाव सारस्वत ब्राह्मण. दोघांना 2 मुलं होते. 2 मुलं असणारे. वेदमित्राच्या मुलाचं नाव सुमेधा, सारस्वत नावाच्या ब्राह्मणाच्या मुलाचं नाव सोमवंत. तेही ज्ञानी असणारे. त्यांना म्हणले काही ग्रंथ मुखोद्गत असायचे, काही पुराण, फार म्हणले आनंदी असणारे, छंद, ज्योतिष्य जाणणारे, विद्याभ्यास. 16 वर्षाचे मुलं झाले. दोघांच्या मनात एक दिवस असं आलं, आपले मुलं आता 16 वर्षाचे झाले, मुलं म्हणले ज्ञानी झाले, आणि मग आपण आपली मुलाची विद्या राजाला दाखवावी. राजाला, आणि मग फार म्हणले राजा आपल्याला धन देईल. असं म्हणल्याच्या नंतर त्यांना हर्ष झाला. द्रव्य दिल्याच्या नंतर म्हणले मग आपल्या मुलाचे लग्न होतील. वधू पाहून सुंदर त्यांचे लग्न करू, असा त्या ब्राह्मणाने विचार केला. त्यांनी ते मुलं घेतले आणि मग राजाकडे नेले. राजा, फार म्हणले आमच्या मुलाकडे ज्ञान आहे. आणि मग ती त्यांना सांगायला सुरुवात केली, काही काही यांच्याकडे ज्ञान आहे, आता फार विद्या आहे. मग त्या मुलानं काय केलं, विनोदानं म्हणले सर्व विद्या सांगितली. मग राजालाही मान्य झालं. राजालाही आनंद वाटला. राजा म्हणतात, मी तुम्हाला फार धन देणार आहे, संपत्ती देणार आहे. तुमची विद्या पाहून फार मला आनंद वाटला, मात्र माझी एक अट आहे. मुलांनी सांगितलं, राजा सांगा, काय तुमचं म्हणणं आहे. नैषधपुरीचा नृपनाथ, त्यांची पत्नी श्रीमंतिनी विख्यात, मृत्युंजय मृणानी प्रीत्यर्थ, दाम्पत्य पूजा करी बहु,
म्हणले एक नेषद नावाचा राजा, त्यांची पत्नी सीमंतिनी. अहो ती काय करते म्हणले, दररोज दाम्पत्याची पूजा करते. दाम्पत्य म्हणजे पती आणि पत्नी यांची पूजा करते. महादेव पार्वती समजून, तर तुम्ही काही करा, एकदम दोन मुलं तुम्ही आहात, एका जणाने काही करा म्हणले, स्त्रीचं रूप धारण करा, आणि दोघं म्हणले तुम्ही पती आणि पत्नी असे रूप धारण करून सीमंतिनीकडे जा. ज्यावेळेस पूजा चालू आहे, दररोज म्हणले ती पूजा करते महादेवाची, आणि मग जाऊन म्हणले काहीतरी मागा, आणि मग तिथून आल्याच्या नंतर म्हणले मी तुम्हाला यथेष्ट म्हणले तुमची इच्छा परिपूर्ण होईल, तोपर्यंत म्हणले तुम्हाला मी धन देईन. मात्र तुम्ही कदा अमान्य म्हणले माझे शब्द करू नका. दोन्ही मुलं बोलायला लागले, राजा अहो कोणी जप करत आहे, कोणी पूजा करत आहे, त्याच्यामध्ये जर आपण विघ्न करीत असेल तर म्हणले काही कर्म बरोबर नाही. मग यानंतर जर म्हणले आता स्त्रीचा वेश घेतला मुलानं, आणि आपण जर पाहिलं, ज्यांनी ज्यांनी पाहिलं म्हणले त्यांनी स्नान करावं असा नियम आहे. आता पुरुषाला नारीचा वेद दिला आणि आपण पाहत आहे, तर म्हणले त्यांना अधोगती मिळत असते. जन्मोजन्मी वेश घेणार आलं, अहो पुरुष आहे आणि स्त्रीचा वेश घेतला, स्त्रीचे कापड परिधान केले, जन्मोजन्मी म्हणले त्याला स्त्री व्हावं लागतंय. हेही परत्री कर्म अनुचित, ऐसे शास्त्र बोलत, त्याही वरी आम्ही विद्यावंत, धन अमित मिळवू. याही नंतर म्हणले कर्म काही म्हणले सुंदर नाही. अहो राजा, हे जे कर्म आहे अनुचित कर्म आहे. शास्त्र सांगते अनुचित कर्म करू नये, त्याचा त्याग करावा. आमच्याकडे विद्या आहे, आणि मग विद्येनं म्हणले आम्ही संपत्ती म्हणले मिळवू. आमच्याकडे म्हणले विद्या लक्ष्मी आहे. फार म्हणले राज्य लोकांना आनंदे करून मग म्हणले त्यांना आम्ही प्रार्थना करू, त्यांना नमस्कार करू, आणि आमच्याकडे संपत्ती आम्ही घेऊ. आणि पंडित लोकांची म्हणले एकदम आई कोण आहे, तर विद्या आहे. विद्या अकाळामध्ये म्हणले फळ देणारी आहे. विद्या ही कामधेनु गायीप्रमाणे आहे. मात्र आम्ही निंद्य कर्म करणार नाही. सीमंतिनी म्हणले व्रत करीत आहे, पूजा करत आहे, पूजेमध्ये विघ्न कधी करणार नाही. माता पित्याहुनी विद्या आगळी, संकटी प्रवासी प्रतिपाळी, प्रभूचे पृथ्वीचे सकळी, देखोनिया जोडती कर. आई वडिलापेक्षा म्हणले विद्या श्रेष्ठ आहे. संकटामध्ये पालन करणारी आहे. सर्व पृथ्वीचे एकदम असणारे राज्य लोक विद्या पाहिल्याच्या नंतर विद्यावान माणूस आहे, पंडित माणूस आहे, तर म्हणले त्यांना नमस्कार करतात. याही नंतर अहो म्हणले विद्या हीन म्हणले तो दगड असतो. दगड जिवंत असून म्हणले जर विद्या नसेल, ज्ञान नाही, तर म्हणले तो मूर्ख आहे. त्याचं मुख आपण कधी पाहू नये. आईनं जन्म दिला मुलानं, म्हणले त्याचा काही उपयोग झाला नाही. ये नंतर असं ते लहान लहान मुलं राजाला म्हणू लागले, राजा आम्ही हे कर्म करणार नाही, स्त्रीचा वेश घेणार नाही. राम म्हणे दोघा लागून, माझे मान्य करावे एवढे वचन. परम संकट पडले म्हणून, अवश्य म्हणती ते धवा. राजाने सांगितला, हो मुलं म्हणले तुम्ही माझं वचन मान्य करा. आता राजा आहे, राजा असल्यामुळं मुलांनी सांगितलं, राजा काही हरकत नाही,
असं म्हणल्यावर त्या ठिकाणी राजानं स्त्रीचे जे काही अलंकार आहेत, अलंकार दिले, वस्त्र दिले आणि स्त्रीचा वेश एकाने घेतला. एक आता पत्नी बनली, एक असणारा पती बनलेला आहे. आणि सोमवारची रात्र सुरू झाली. पूजेचा समय पाहिला आणि श्रीमंतीच्या घरी गेले. दोघाला पाठवलं. जे सकळ प्रमदाची ईश्वरी, जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी, जिस देखोनी नृत्य करी, पंचशर प्रीतीने. श्रीमंतीच्या रूपाचं वर्णन आलं. एवढं सुंदर रूप आहे म्हणले. त्या ठिकाणी पंच काम निर्माण होणारा. आणि पृथ्वीच्या ठिकाणी म्हणले अशी स्त्री नाही. रंभा, उर्वशी, स्वर्गातल्या अप्सरा यांना म्हणले लाज वाटायची हिचं स्वरूप पाहून. यही नंतर त्या ठिकाणी एवढं सुंदर रूप आहे. तिन्ही दाम्पत्ये देखोन, कृत्रिम पाहुणी हसे मन, परी भावारत धरुणी चातुर्य खाणी, हर भवानी म्हणून पूजित. गेली दारामध्ये. श्रीमंतनी महादेवाची पूजा करू लागली. दोघं जाऊन उभे राहिले. आता हिनं ओळखलं हे दोन्ही मुलं आहेत. एकाने स्त्रीचं रूप धारण केलं, मात्र मनातला भाव जाणलेला आहे. हिनं असं वाटलं, असं म्हणून पूजा केली, एक महादेव आहे आणि एक पार्वती आहे. मग त्यांना अलंकार दिले, वस्त्र दिले, धन दिलं, सुंदर म्हणले पक्वान्नाचं जेवण दिलं. महादेव पार्वती म्हणून त्यांना नमस्कार केला, वाट लावलं त्या ठिकाणी. आणि आपल्या नगराकडे दोघं निघाले. दोघं असणारे आपल्या गावाचा मार्ग धरला. आणि यानंतर पतीनं पुढं चालावं आणि पाठीमागून पत्नीनं चालावं. यानंतर चालता चालता बोलत 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 निघाले. नाना प्रकारच्या चेष्टा करतात. अहो मनी एकांत वन, वृक्ष लागले निबिड सघन, मी कामानळे करून गेले आहाळून प्राणपती. आता एकूण एकाला विनोदान बोलू लागली. एक पत्नी झाली होती आणि एक पती होता. मग तो पती म्हणायला लागला, अहो मला एकांत वन लागलं, मला काम निर्माण झाला आणि यही नंतर म्हणले माझं मन असं आळून गेलं, तर काही कर. तो वर्षोणी सुरत मेघ, शीतळ करी मम अंग, मी नितंबिनी झाले अभंग, जवळी पाहे येऊनिया. याही नंतर मग काय झालं, त्या ठिकाणी बोलत असता स्त्रीचं वेश घेणार आलं. काय झालं, सर्व म्हणले पुरुषाचे एकदम आता अवयव निघून गेले आणि ती स्त्री बनली. खरोखर स्त्री बनलेली आहे. मने का चेष्टा करसी विशेष, फेडी वस्त्र होय पुरुष, विनोद करसी आसपास, हसती लोक मार्गीचे, तव ते कामे होणे मूर्छित, मेदनीवरी अंग टाकीत, मने प्राणनाथा धाव त्वरित, करी शांत कामज्वराते, तव तो परतोनी आला सवेग, मने हे नसते काय मांडिले सोंग, तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग, ब्रह्मचारी विद्यार्थी, येरी म्हणी बोलसी काय, माझे अवयव चाचपोनी पाहे, गेले पुरुषत्व लवलाहे, भोगी येथे मज आता, हाती धरोणी तयासी, आड मार्गे नेले एकांतासी, वृक्षे गेले गगनासी, पल्लव भूमीसी पसरले, साल तमाल देवदार आम्र कदंबादी तरुवर, त्वात्यावनी नेवणी सत्वर, मने शंका सांडली सर्वही, मी स्त्री तू भ्रतार निर्धार, नाही येथे दुसरा विचार,
येरो म्हणे हे न घडे साचार, तुम्ही आम्ही गुरुबंधू. शास्त्र पडलासी सकळ, त्याचे काय हेची फळ. परत्र साधन सुकृत निर्मळ, विचार करोनी पाहे पा. आधी स्त्रीवरी तारुण्य, परम लज्जित एकांत वन. मिठी घाली गळा धावून, दीत चुंबन बळेची. घेऊनिया त्याचा हात, मने पाये पयोधर कमंडलुवत. तव तो झिडकारुणी मागे सारीत, नसता अनर्थ करू नको. धन्य धन्य ते पुरुष जनी, पयोषिता एकांत वनी. सभाग्य सघन तरुणी, प्रार्थिता मन चळेना. व्रतीस नव्हे विकार, तरी तो नर केवळ शंकर. त्या पाशी त्रिते समग्र, येऊनी राहती सेवेसी. जनरहित घोरवणी द्रव्य घट देखेला नयनी. देखता जाये ओसंडोनी, तरी तो शंकर निर्धारे. सत्यवचने सत्कर्मरती, निगमा विद्या मुखोद्गत. इतके असुनी गर्व रहित, तरी तो शंकर जाणावा. एक माणूस मार्गाने चालला, द्रव्याचा घट सापडला, घेतला नाही, तो समोर गेला. असं जर म्हणले कोणी असेल अशा रहित, म्हणले तो महादेव आहे असं जाणावा. यही यंत्र म्हणले सत्कर्म वचनामध्ये रत असेल. 4 वेद्याच्या मुखोद्गत आहेत, तरी म्हणले त्यांच्याकडे गर्व नाही, म्हणले तो महादेव आहे. त्यानंतर आपल्या देखता वर्म काढून निंदा करणारे लोक आपली निंदा करायला लागले. बाण सोडायला लागले, म्हणले वाघबाणी. वाघबाणी म्हणजे शब्द असणारे. तरी यांच्या मनात दुःख नाही वाटलं, आनंद वाटत आहे, म्हणले तो महादेव आहे. यही नंतर म्हणले दुसऱ्याचं एकदम कुट दोष गुण. जरी म्हणले एकदम अनोदेन, देखे एके जरी अनोदेन. परी ते मुखासनानी गेल्या प्राण, तरी तो शंकर जाणावा. दुसऱ्याचे म्हणले गुणदोष आहे. अनुदिन म्हणले दररोज म्हणले आपण गुणदोष पाहणारे आहोत, आणि आपण आपल्या मुखात कधी त्यांचं वर्णन करीत नाही. तर म्हणले असा जर कोणी असला तर साक्षात महादेव आहे. किंवा स्त्री पुरुष भान रहित गुप्त रूपाने जरी म्हणले आपण त्या ठिकाणी, तर म्हणले ते एकदम आता आपण जर कोणाला नाही सांगितलं तर म्हणले एकदम त्या ठिकाणी आपलं सुकृत दान म्हणले जात नाही. म्हणून म्हणले तो महादेव आहे असं जाणावं. किंवा म्हणले आपण एखादं पुण्य कर्म केलं, आपण काही जप केला, आपण काही तपश्चर्या केली, आपण थोडं जरी दान केलं, मग कोणाला सांगू नये. जर म्हणले आपण सांगत राहिलो तर झालेलं पुण्य निघून जात आहे, आणि जर नाही सांगितलं तर म्हणले पुण्याची प्राप्ती होते. म्हणले तो साक्षात महादेव आहे असं जाणावं. पहिलं मूर्ख पंडित निवडून येणे समान पहाल, कीर्ती वाढवावी नावडे मनात, तो शंकर जाणावा. त्यानंतर समोर 2 माणसं आहेत. काय म्हणले एक मूर्ख माणूस आहे आणि एक पंडित आहे. हे म्हणले ज्यांना कळणार नाही, ज्यांना मूर्खही चांगला दिसतो आणि पंडितही चांगला दिसतो, मग म्हणले तो असा दिसणार आलं, म्हणले तो साक्षात महादेव आहे. हे नंतर अभ्यास केला, लोकांमध्ये सांगायचं नाही. आपण काही शिष्य करावे, कोणाचा संग आवडत नसेल, एकांत आवडत नसेल, तर म्हणले तो महादेव आहे. किंवा आपलं म्हणले काही दुःख आलं, आपल्यावर संकट आलं एखादं, आणि आपलं मन चळत नाही, अखंड म्हणजे आपण देवाच्या ध्यानामध्ये राहतो, किंवा अर्थ बुडालिया,
नाही खंती. जर म्हणले आपलं काही धन म्हणले त्या ठिकाणी धन काही बुडून गेलं त्याला दुःख वाटत नाही. म्हणले तो साक्षात महादेवाप्रमाणे आहे. कवी महाराजांना असं वर्णन केलं. ब्रह्मानंद म्हणले त्यांच्या पादुका असणाऱ्या आपण होऊन त्या ठिकाणी राहावं. वेद मित्र पुत्र साधू परम धैर्य क्षेत्रे निवडोनी काम. म्हणे ग्रामात चला जा उत्तम विचार करूया गोष्टीचा. याही नंतर ते दोघं मुलं एकूण एकाल बोलू लागले. आता म्हणले मला स्त्रीचं रूप आता प्रगट झालं. याही नंतर त्यांना दुःख वाटू लागलं. चला म्हणले आता आपण आपल्या घरी जाऊ आणि घरी गेल्याच्या नंतर विचार करू. असा विचार त्यांनी केला आणि आपल्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर वडिलाला सांगायला सुरुवात केली. काय कथा झाली सर्व काही सांगितलं. म्हणले अनर्थ झाला. यानंतर ज्याचा मुलगा मुलगी झाला त्यांच्या वडिलाला फार दुःख झालं. तो रडायला सुरुवात केली. दुर्जनानं आपला घात केला. आतापर्यंत आपली हत्या का नाही झाली. त्यानंतर एकुलता एक मुलगा आणि तो म्हणले स्त्री बनल्या गेला. आता आपला वंश बुडाला. आपलं तोंडही म्हणले काळं झालं. आणि मग अधोगत म्हणले मुख पाहात सहज म्हणले आपण एकदम स्त्रीचा वेश घेतला. मात्र खरोखर म्हणले मुलगी झाली. काय महादेवाची माया आहे कार्य आहे. मग त्यांनी काय केलं बरेचसे राज्य लोक बोलवले राजानं. त्यानंतर दोन्ही मुलं दोघांचे वडील राजाकडे जातात. हे राजा अहो म्हणले तुमच्या मुलं आमचा मुलगा म्हणले मुलगी झाला. मग यांना पूर्वीसारखं करा म्हणले. यांना म्हणले मुलगा असावा म्हणले. हा हे कार्य करा. तुमच्यामुळं म्हणले सर्व संकट ओढवलं. मग याही नंतर राजाने काय केलं की त्या ठिकाणी राजा विचार करायला लागले. यांना पुरुषत्व आणा तरच म्हणले मी धन्य होईल. विप्र म्हणती ईश्वरी कळा आमुचेन्न पालटे भूपाळा. विदर्भरावते वेळा आराधिता झाला देवी ते. यानंतर वडिलांनी सांगितलं राजा म्हणले हे कार्य आता आमच्याच्यानं होत नाही. हे तुम्ही करून द्या म्हणले. आमचा जो मुलगा पूर्वीसारखा होता मग म्हणले त्यांना मुलगा करा. असं म्हणल्याच्या नंतर राजाला दुःख झालं. राजानं देवीची आराधना करायला सुरुवात केली. हवन मांडलं. 7 दिवस राजाने जेवण केलं नाही पाणी पिलं नाही. देवी प्रसन्न झाली. देवी माता प्रसन्न झाली. देवी माता म्हणायला लागली राजा म्हणले कशाकरिता बोलवलं सांग म्हणले काय कार्य आहे. मग राजाने सर्व काही सांगितलं. अगोदर म्हणले मुलगा होता स्त्रीचा वेश दिला. म्हणले हा स्त्री झाला. हे देवी माता यांना काय करा म्हणले जसा पूर्वी मुलगा होता असा म्हणले मुलगा करून टाका. देवी सांगितलं राजा हे काम माझ्याकडून काही होत नाही. यानंतर निशिम जे काही म्हणले पतिव्रत आहे शीतंबिनी असणारी यानंतर हे कार्य तिचं आहे. हे कार्य तिचं असल्यामुळं पतिव्रत आहे आणि पतिव्रतेला जाऊन म्हणले छळ करण्याचा विचार आहे म्हणून म्हणले दुःख भोगावं लागलं. आणि याकरिता हे कार्य माझ्याकडून काही होणार नाही. दिव्य चंदन वेदप्रायण मग यानंतर सुमेधा आता काय करा म्हणजे या दोघांचं लग्न लावून द्या. देवीने सांगितलं. आता म्हणले यांचं काही रूप बदलत नाही मग काय करा यांचं लग्न लावून द्या. देवीची आज्ञा झाली आणि मग की त्या ठिकाणी लग्न लागलं. लग्न दिलं लावून. आता देवीच्या आशीर्वादानं काही दिवसानंतर म्हणले त्यांना मुलगा झाला आणि धन्य म्हणले शीतंबिनी महादेवाची भक्ती करणारी. अहो म्हणले स्त्री जगामध्ये उपमा नाही देण्यास करिता सूतमनी ऐका सावधान. अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन. श्रृंगार सुगंध माल्य प्रिय. सूतजी महाराज निमिषारण्यामध्ये कथा सांगायला लागले. अहो म्हणले कथा ऐकताना एकाग्रतेने कथा ऐकत जा. अवंती नगरामध्ये एक ब्राह्मण होता. ब्राह्मण विषयी होता आणि विषयी असल्यामुळं तो मद्यप्राशन करायचा.
पिंगला नामे वेशा विख्यात तिसी झाला सदारत सांडोनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागली धर्मपत्नी टाकोणी दुराचारी तिच्या घरी वास करी मध्यमांसरत अहोरात्री कामक्रदमी लोळतसे करावया जगदुद्धार आपण अवतरला शंकर ऋषभ नामे योगेश्वर होणी विचरत महेवरी महादेवाचा जो अवतार आहे जगाचा उद्धार करण्याकरिता आहे महादेवाने काही केलं एका साधूचं रूप घेतलं आणि यानंतर साधूचं रूप जो कोणी आपला भक्त आहे भक्तावर संकट येऊ नये त्यांच्या दुःख येऊ नये आणि म्हणून म्हणले साधूचं रूप घेऊन म्हणले महादेव त्या वेशीच्या घरी आले आता काही पूर्वीचं पुण्य होतं त्या वेशीचं म्हणून महादेव त्यांच्या घरी येतात आणि महादेवाला पाहिलं साधूला पाहिल्याच्या नंतर या दोघांना नमस्कार केला साधू पुरुषाचा विधीपूर्वक पूजा केली आणि याही नंतर म्हणले काही पदार्थ अन्न स्वाद त्यांना भोजन दिलं मग काही वस्त्र दिले अलंकार दिले दिवे शेज केले शेज करणं त्यानंतर मग त्या ठिकाणी साधू महाराजाला झोपवलं त्या ठिकाणी साधू निजविला शिवयोगीराज तळहाती मरजती दोघे चरणांबोज सुपर्णाग्रज उदय होय तो साधू झोपल्याच्या नंतर काही केलं या ब्राह्मणानं आणि त्या वेशेनं महाराजांची सेवा करायला सुरुवात केली त्यांचे एक हाताची पायाची सेवा करू लागले अशा प्रकारे रात्र निघून गेली रात्र निघून गेल्याच्या नंतर साधू पुरुष गेले दोघही म्हणायला लागले त्या ठिकाणी म्हणले खरोखर महादेव आले आणि आपल्याला दर्शन देऊन गेले आणि मग म्हणले त्या विषेनं मदन कालांतरी दोघही मरण पावले काही दिवसानंतर जेवढं काही आपल्या पदरामध्ये पुण्य होतं महादेवाची पूजा केल्याचं दशार देशीचा नृपती वज्रबाहो विशेष कृती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची याही नंतर मग एका राजाच्या घरी म्हणले त्या वेशीचा जन्म झाला आणि मदन नामे ब्राह्मण म्हणले त्यांच्या गर्भामध्ये जाऊन राहिला या श्रीमंतीच्या पोटी कन्या रत्न जन्माला आलं ती एकदम पिंगला नावाची वेशा कार्तिकी मारणी तिचे नाव पुढे कथायिका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र व्रतले याही नंतर म्हणले मग सुंदर म्हणले अशा प्रकारे भूदेव नावाचा मुलगा जन्माला आला मात्र काय झालं त्या ठिकाणी की त्या राजाला म्हणले खूप पत्न्या होत्या बऱ्याचशा पत्न्या आहेत आवडणारी पत्नी असणारी ती गरोदर आहे आता बाकी काही सवती असणाऱ्या की एकदम तिचा द्वेष करू लागल्या द्वेष करतात गरोदर आहे एक दिवस काय झालं म्हणले विष दिलं म्हणले एकदम त्या ठिकाणी जेवणामध्ये विष दिलं आणि विष दिल्यामुळं गर्भ एकदम आता असल्यामुळं विष दिल्याच्या नंतर तात्काळ म्हणले याचा मृत्यू व्हावा मात्र काय झालं गर्भामध्ये लेकराला रोग झाला गर्भामध्ये असताना परी रोग लागला प्रस्थानी प्रसवत विषांगावरी फुटले बहुत बालका सहित जननीच्या विष एकदम पिल्यामुळं विष खाण्यामध्ये गेल्यामुळं लेकराच्या अंगाला सर्व जखमा झाल्या होड आले त्याच्यातून रक्त पू व्हायला लागला आणि त्यांच्या आईला सुद्धा असाच रोग झाला क्षते म्हणजे छिद्र पडले अंगाला रात्रंदिवस अनंतर राजाने काय केलं फार वैद्य लोक आणले औषधी बरे नोहे रात्र त्या ठिकाणी रात्रंदिवस दुःख आहे लेकरू काही मुख राहत नाही सारखं रडायची सुरुवात आहे सुमती राणी अति दुःख करायला लागली त्यानंतर म्हणले फार व्यथा निर्माण झाली आपल्या लेकराचं बरं होत नाही
लेकरू सदा रडू लागलं. राजालाही झोप लागत नाही, राणीला सुद्धा झोप लागत नाही. आणि मग रात्रंदिवस म्हणले लेकरू रडायचे, एकदम रडण्याची सुरुवात आहे. कंटाळला मग रथावरी घालून घोर काननी सोडली. यानंतर मग पत्नी आणि लेकरू राजा म्हणले कंटाळून गेले. एक दिवस रथामध्ये त्यांना बसवलं आणि वनामध्ये नेऊन सोडलं, ज्या ठिकाणी माणूस नाही, वाघ साप लोक आहेत अशा ठिकाणी नेऊन सोडलंय. सुमतीनं आपलं लेकरू कडेला घ्यावा आणि इकडं तिकडे फिरावं. काही पायामध्ये काटे मोडतात, काही दगडाला अडखळून कुठं कुठं पडत आहे. मूर्छेने जमिनीच्या ठिकाणी पडायचंय, पाणी पिण्याकरिता मिळत नाही. सर्व अंगाला जखमा आहेत, अंगाला तिडका होतात. मग त्या ठिकाणी म्हणायला सुरुवात केली की हे महादेवा, काय म्हणले तू माझा जन्म घातला, काय म्हणले मी पाप केलं, एवढं एवढं दुःख म्हणले माझ्या पदरामध्ये आलं. नंतर देवा, आपण तर करुणेचे सागर आहात, अनाथाचे नाथ आहात, असा धावा त्या ठिकाणी करू लागली. धावा करत असता सुमती तव वनी सिंह व्याघ्र गरजती, परम भयभीत होनी चित्ती, बाळा सहित रक्षिती पडे. याही नंतर मग वाघ जवळ आले, वाघ जवळ आले, सिंह जवळ आले, पशु प्राणी सर्व जवळ येतात त्या लेकराच्या. आणि याही नंतर त्या ठिकाणी जवळ याच्या नंतर श्रावणी श्रावणारी तनय नेऊन वनी सांडली उर्वी गर्भरत्न, वीरसेना सृष्टा चोरवानन, पती योगी सेवी जैसे. यानंतर पतीचा वियोग झाला. काव म्हणले पतीनंच वनामध्ये आणून सोडलं. सुमतीची करुणा ऐकून लेकरू रडायला लागलं, पत्नी सुद्धा रडू लागली, पशुपक्षी जे काही जवळ आले तेही रडू लागले. मग लेकराच्या अंगावर काय करायचं, पक्ष्यानं आपल्या पंखानं सावली धरायची, मुखामध्ये पाणी आणायचं, लेकराच्या अंगावर टाकायचं, कोणी रस आणायचा लेकराच्या तोंडात टाकायचा. वनातल्या काही गायी आपल्या शेपटीनं वारा घालायच्या. असो या प्रकारे राजाची पत्नी वनामध्ये फिरत आहे. एक अपूर्व घडलं त्या ठिकाणी. तो वर्षभार वनिक घेऊन पंथी जाता देखी नैने, त्याची असंगे करुणी वैश्यनगरा पातली. एक दिवस म्हणले असा असणारा, काही गायीचे कळप घेऊन एक अशा प्रकारे गायी वळणारा चालला नगराकडं. मग त्यांच्या सोबत आली. त्यांच्या सोबत आल्याच्या नंतर अधिपती वैश्य पद्माकर ज्याचं नाव आहे, उदारांतकरणाचा आहे, तेने सुमती सवर्तमान पुशिले कोठील कोण, तिने जे व्रतले मुळीहून श्रुत केले तयाते. मग त्या गायी ओळणाऱ्याने विचारलं, का हो तुम्ही कोण आहात, कुठं चालले, कोणत्या गावचे आहात, असं सर्व ऐकलं. आणि तो पद्माकर सुद्धा रडू लागला. श्वासोश्वास टाकता येत नाही. फार म्हणले कर्माची फार विचित्र गती आहे. वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रतावनी स्वामिनी, अनाथा परिहिंडेवनी दीनवदन आली येते. एका राजाची पत्नी आहे, मात्र कर्माची गती असल्यामुळं कर्म म्हणले कधी भोगल्याशिवाय कधी म्हणले संपत नाही. वनामध्ये आली. यानंतर पद्माकरांनी सांगितलं, सुमती अरे म्हणले तू माझी मुलगी आहे. मग शेजारी घर दिलं राहण्याकरिता. फार म्हणले त्यांनी वैद्य लोक आणले, औषध दिलं, प्रयत्न केला, मात्र व्याधी काही राहत नाही. सुमती म्हणते, अहो महादेवानं जोपर्यंत औषध देणार नाही म्हणले तोपर्यंत त्याचा रोग जाणार नाही. असो पुढे व्यथा कठीण म्हणले जास्तीत जास्त होऊ लागली. एक दिवस लेकरू मरण पावलं. लेकराचा प्राण गेला. सुमती पुन्हा रडू लागली. यानंतर माझं रत्न गेलं. पद्माकराने शांत त्या ठिकाणी केलं. नगरातले लोक आले आणि यानंतर रात्र होऊन सूर्यनारायण निघाले. एवढ्यामध्ये महादेव सुद्धा एका साधूचं रूप घेऊन आले. जैसे दुर्बळाचे सदन शोधित, चिंतामणी ये अकस्मात, क्षुधीने प्राण जात,
शिराब्दी पुढे धाविनला. दुर्बळ माणूस आहे. दुर्बळ माणसाच्या घरी चिंतामणी त्याचं घर शोधत शोधत यावा. भूक लागली म्हणले एका माणसानं मिष्टान्नाचं ताट म्हणले त्यांच्या समोर यावं. साधू महाराज घरी आले पद्माकराच्या. या पद्माकरानं नमस्कार केला, पूजा केली, उंच आसनावर बसवलं आणि मग सुमतीचं दिव्य निरूपण सांगितलं. त्या ठिकाणी म्हणे वच्च सुमती ऐक, का होरळसी करशी शोक, तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक, कोठी आहेत सांगपा. साधू महाराज उंच आसनावर बसले त्या ठिकाणी आणि जो पद्माकर सुमती राणी बसलेली एकीकडून. साधू महाराज त्या ठिकाणी सांगू लागले, सुमती कशाकरिता रडायला लागली? काय झालं म्हणले तुला रडण्याकरिता? त्यानंतर अहो म्हणले साधू महाराज, माझा एकुलता एक मुलगा मरण पावला. यानंतर मग साधू महाराज म्हणायला लागले, हे सुमती म्हणले पूर्वीच्या जन्मातही तुझं लग्न झालं होतं, पूर्वीच्या जन्मात सुद्धा म्हणले तुला मुलं होते, पूर्वीच्या जन्मात वडील होते. म्हणले सांगा, एखाद्याचं नाव सांगा, पतीचं सांगा, पुत्राचं सांगा, वडिलाचं नाव सांगा. अरे म्हणले तू एक येऊन नाही, 84 लक्ष येऊन म्हणले फिरत फिरत आली. मग यानंतर म्हणले त्या ठिकाणचे सोयरे लोक, त्या ठिकाणचे सज्जन लोक, त्या ठिकाणी तुला कोणाकोणाची संगत लागली? तर म्हणले वृत्तांत मला सांग. अरे म्हणले तू तर एक येवनी नाही म्हणले नाना येवनी म्हणले फिरत आली आणि पुढे फिरे घ्यायचेत म्हणले. आणि कोणाचा मुलगा कशाकरिता रडायला लागली? मनामध्ये विचार कर. शरीर धरावे ज्या ज्या वर्णी, त्या त्या कुलाभिमानी नाचती प्राणी, परी आपण उत्पन्न कोठोनी, विचारोनी न पाहती. प्रत्येकाचं शरीर धरावं लागते म्हणले कर्मानुसार. कर्मानुसार शरीर प्राप्त झालं आणि मग ते शरीरानुसार म्हणले माणूस काय करतो? शरीराची सर्व इच्छा पूर्ण करण्याकरिता म्हणले त्यांची इच्छा परिपूर्ण करतो. मात्र आपला जन्म कसा झाला, आपण कुठून आलो, आपण याचा कधी विचार केला नाही. तो मुलगा कुठून आणला होता, कोण्या ठिकाणी मरण पावला, त्यांचा जो असणारा तो आता कुठे गेला, सर्व जन म्हणले आता कुठे जाणार आहे, कोण्या मार्गाने एकदम जाणार आहे. आत्मा शिव आहे, शाश्वत आहे आणि शरीर तर म्हणले नाशिवंत आहे. आणि मग नाश पावलेल्या शरीराला म्हणले तू दुःख कशाकरिता करायला लागली? अहो जो याच्यातला आत्मा आहे हा म्हणले शाश्वत आहे. म्हणले कोणाचा भाऊ नाही, कोणाची पत्नी नाही, स्वतःचं शरीर आपलं नाही, ते सुद्धा म्हणले एक दिवस दहन होणार आहे. मग यानंतर ज्याच्याकरिता म्हणले तू दुःख करायला लागली हे प्रेत म्हणले तुझ्या समोर पडलेला आहे. जळी उठती तरंगा पार, सवेची फुटती क्षणभंगूर. पाणी वाहते म्हणले पाणी वाहत आहे, त्याच्यावर काही बुरबुडे येतात, सहज बुरबुडा निघतो, सहज म्हणले पाण्यामध्ये लीन होतो. किंवा असं म्हणले आपल्या मनुष्य देहात आहे. किंवा म्हणले चित्रामध्ये चित्र काढलं, भिंतीवर चित्र काढलं आणि मग एका माणसानं मोठं म्हणले वडाचं झाड काढलंय काय भिंतीवर आणि मग त्यांनी विचार केला आपण म्हणले सायासानं झाड काढलंय, त्याच्या सावलीला जाऊन बसायचंय. म्हणले कधी बसता येणार नाही. यानंतर चिंताग्नी म्हणले चिंताग्नी सुरू झाला. म्हणले कोणाचं म्हणले सदन जळालं. गंगा लिहिली म्हणले एका माणसानं काय केलं, भिंतीवर गंगेचं चित्र काढलं, त्याच्यामध्ये स्नान करता येत नाही. कोण म्हणले त्या ठिकाणी वंध्या पुत्र म्हणले द्रव्य आणून भीष्म कन्या म्हणले हनुमंत्र्याला देईल. म्हणले असं कधी घडणार नाही. गंधर्व नगरातलं वऱ्हाड आलं आणि त्या वऱ्हाडापैकी म्हणजे एकाचं लग्न झालं. म्हणजे हेही कधी होणार नाही. वाऱ्याचा मंडप म्हणले वाऱ्याचा मंडप शिवला आणि मग दोऱ्याने बांधला. या काती नसते दोरा तयार करते, त्यांनी म्हणले मंडप असा आवळून बांधला. म्हणले कधी खरं होणार नाही. किंवा म्हणले कासवी म्हणले कासवीचं तूप आणलं, तूप याही नंतर म्हणले ते चरणाला एकदम बांधून नाचायले. जन्म अंध असणारा तो पहा लागला. अहो जन्मतात माणूस अंध आहे. म्हणले काय पाहणार आहे? कर्णीचे कुंडले हिरोन, चित्रीचे चोर आले घेऊन,
हा प्रपंच लटिका मुळी हुन साच कैसा जाणावा. याही नंतर मले अही करणी असणारी. कुंडल म्हणले भिंतीरले भिंतीवर चोराचे चित्र काढलं. चोराचं चोर म्हणले गेले आणि त्यांनी कानातले कुंडल काढून आणले. म्हणले कधी खरं होणार नाही. असा म्हणले आपला प्रपंच आहे. प्रपंच पूर्वीपासून लटका आहे. सर्व म्हणले याच्यामध्ये जे दिसणार आहे हे सर्व खोट आहे. आणि तू खरं कसं म्हणायला लागली. मुळामध्येच लटका आहे. मुळामध्ये म्हणले सर्व खोट आहे, अशाश्वत आहे. याकरिता म्हणले दुःख करू नको. क्लेश म्हणले शरीर म्हणले जन्माला आलं तर म्हणले दुःखाशिवाय काही नाही. क्लेश तरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले. याही नंतर म्हणले शरीरामध्ये अति दुःख आहे. दुःखापासून म्हणले शरीर म्हणले एकदम निर्माण आहे. सर्व रोग या ठिकाणी होतात. याच्यामध्ये कृमी कीटक त्यांचं माहेर आहे म्हणले. या ठिकाणी पापाचा समुद्र या ठिकाणी आहे. भ्रांती आहे. शरीरामध्ये म्हणले मूत्र आहे, मांस, रक्त, अस्थि, हे नंतर चर्म. वरून काय केलंय म्हणले याला कातडी लावली. मातीचा विटाळ, वडिलांचं रेत, अपवित्र यांच्यापासून म्हणले देह निर्माण झाला. आणि तू तर म्हणले खरा मानायला लागली. असं शरीर अपवित्र आहे. सर्व शरीर म्हणले असणार मूत्राने म्हणले त्या ठिकाणी पवित्र असणार. एवढं पावन म्हणले कधी होणार आहे. शरण जाती देशिका प्रती तरी कैशनी प्राणी तरती. कल्प कोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे. यानंतर एवढा देश सुंदर मिळाला. आपण कधी देवाचं ध्यान करीत नाही, कधी देवाला शरण जात नाही, कधी साधूला शरण जात नाही. आणि न गेल्यामुळं काय होतंय मग एक एक येऊन म्हणले कोटी कोटी फेरा घ्यावा लागतो. अशा प्रकारे साधू महाराज सुमतीला सांगायला लागले. हे सुमती सांग म्हणले आता तू जन्मोजन्मी म्हणले तू कुठं होती आणि तुझे भ्रताराचं म्हणले भ्रताराचे खांदी म्हणले या ठिकाणी वर्णन सांग. सर्व म्हणले मायेचा पूर आहे. आता तू सावध हो. ज्याचं सर्व लेणं आहे हे नंतर मग ज्याचं सर्व लेणं आहे म्हणले त्यांना देण्याकरिता लाजायचं नाही. तनु घर बांधलं त्रिगुणानं म्हणले या ठिकाणी. तनु म्हणजे शरीर. याच्यामध्ये त्रिगुणानं घर बांधलेलं आहे. 5 वासे आणलेले आहेत. याचा कधी भरोसा धरायचा नाही. कधी जाणार आहे, कधी म्हणले दीप लावलेला आहे, कधी म्हणले याचा दीप विझल्या जाणार आहे. यानंतर जीर्ण वस्त्र आहे. कधी ते जीर्ण वस्त्र म्हणजे बरेच दिवसाचं कापड म्हणले कधी फाटल म्हणले काही सांगणार नाही. जोपर्यंत म्हणले आपलं ऋणानुबंध आहे तोपर्यंत हे तगणार आहे आणि एक दिवस फाटल्या जाणार आहे. मृगजळाचं आहे म्हणले पाण्याप्रमाणे आहे. किंवा स्वप्नामध्ये फार म्हणले आपण मोठा राजा झालो हे नंतर म्हणले शाश्वत नाही. अशाही प्रकारे आहा प्राणी पापी सकळ धनधान्य पुत्र इच्छिती. किती म्हणले आपण पापी आहो. यानंतर म्हणले आपली इच्छा आहे की यानंतर सुंदर मनुष्याचा देह मिळाला, आपला उद्धार व्हावा म्हणले आपण विचार करीत नाही. आपल्याला धन असावं, आपल्याकडे धान्य असावं, आपल्याला मुलं व्हावी. गंगे माझे काष्टी मिळती एकवट होती मागोती विघडती. तैसी स्त्री पुरुषे बोले जेती खेळ मुळीच सत्य. हा गंगा आहे म्हणले. गंगेला पूर आला. काही लाकडं वाहत चालले. कधी लाकडं म्हणले एका जागी येतात आणि कधी म्हणले बिघडतात, लांब लांब जातात. असं पती आणि पत्नीच आहे. मुळामध्येच म्हणले सर्व खेळ असणारा खोटा आहे. किंवा म्हणले एक झाड आहे, झाडावर पक्षी येऊन बसतात. काही पक्षी उडून जातात, काही जागेवर थांबतात, काही अन्य एकदम आता झाडावर जाऊन बसतात. असं म्हणले आपल्या लेकरायचं आहे. हे नंतर लेकराचं पांथिक वृक्षा तळी बैसत उष्ण सरलिया उठून जात. सोयरे बंधू आप्त तैसे जाण निर्धारे. हे नंतर उन्हाळ्याचा दिवस आहे. एक माणूस मार्गाने चालला, ऊन लागायला लागलं, झाडाखाली जाऊन बसला. मग यानंतर ऊन कमी झालं, पुन्हा म्हणले चालायला सुरुवात केली. झाडाला सोडून देतो असं म्हणले आपल्या सोयरे लोकांचं आहे, आपल्या मुलाचं आहे. सर्व म्हणले एकदम आता माया आहे. जीव आणि शिव म्हणले झाडावर बसले म्हणून आपल्याला सावधान राहायचंय. यानंतर त्या ठिकाणी सर्व म्हणले आपण या ठिकाणी भुलून गेल्यामुळं आपण या ठिकाणी आपला जन्म कशा करीत आहे.
सर्व आपण विसरून गेलो. आपल्याला ब्रह्म निर्माण झाला. त्या माझी एकदा पुण्यवंत सद्गुरु शरण रिघत मग तो शिव होणी भजत शिवा लागी आदरे. जो पुण्यवान आहे तो म्हणजे आपल्या गुरुला शरण जातो, देवाचं भजन करतो आणि आपल्या जीवनाचा उद्धार करतो. याच्यावर एक निरूपण सांगतो. म्हणले महाराज म्हणले ऐका. एवढ्यामध्ये पद्माकर सुमती उठले, अष्टभाव दाटून आला, महाराजांना नमस्कार केला. एवढं ज्ञान म्हणले तुम्ही सांगितलं तर सांगा. काही न करसी चे करुण साक्षात मार मन भक्त रक्षणा धावलासी देवा. तुम्ही साधू नसून महादेवाचं रूप आहे म्हणले तुमचं. एवढं ज्ञानाचा तुम्ही वर्षाव आमच्यावर केला. हे नंतर भस्म काढलं, भस्म लावलं साधूनं, सर्व अंगाला विभूत लावली आणि विभूत लावल्यामुळं जी व्यथा होती अंगाला ती व्यथा सर्व काही निघून गेली. पुंडलिका